गणेश विसर्जनाचा मिरवणुकीवर दगडफेक करणे, हल्ला करणे, धारावीत अनधिकृत मस्जिद तोडणाऱ्या सरकारी वाहनांवर कर्मचाऱ्यांची मारपीट करणे, मारहाण करणे, महाराष्ट्रात हे चालणार नाही असे स्पष्ट पत्र मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं आहे. लोकसभा निवडणुकीपासून उद्धव ठाकरे, राहुल गांधी, त्यांचे पक्ष महाराष्ट्रात मुस्लिमांचं लागून चालन तोडून त्यांना चढवणं, आक्रमकता आणणे, अशांतता, दंगली घडवण्याचं कटकारस्थान हे उद्धव ठाकरे आणि राहुल गांधीचा काँग्रेसने घडवलं आहे. 10 ठिकाणी, 10हून अधिक ठिकाणी गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीवर ठरवून दगडफेक झाली आणि हे सगळे मुस्लिम समाजाच्या गुंडांनी केली. लेन जिहाद, एका बाजूला वक्फची प्रॉपर्टी जप्त करणे, गिळंकृत करणे आणि आता परत केंद्र सरकारने या संबंधात विधेयक आणलाय तर अशांतता माजवण्याचा प्रयत्न. वोट जिहाद आम्हाला सगळ्यांना माहित आहे. मी या संबंधात देवेंद्र फडणवीसजींना प्रार्थना केली आहे की भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेब ठाकरे असताना जी शिवसेना होती हे हिंदुत्वासाठी एकत्रित आली होती. महाराष्ट्रात भाजप सेना महायुती हे हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आहे. मुस्लिम लागून चालणार नाही. मग त्यासाठी अन्य पक्ष प्रयत्न करत असेल किंवा महायुतीतला कोणी जर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल तरी भारतीय जनता पक्ष हे मान्य करणार नाही. या संबंधी पण मी स्पष्टता करू इच्छितो. उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींच्या नेत्यांना तर चेतावणी देतो. आज धारावीत दंगल कोणी घडवून आणण्याचा प्रयत्न केलाय. अनधिकृत मस्जिद, लेन जिहाद, लँड ग्रॅब करायचा आणि पाडायला गेलंय तर ह्याच्या मागे कोण आहे? गणपतीत विसर्जनाच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्याचं सगळ्या ठिकाणचं जे डिझाईन आहे, मोडस ऑपरेंडी सारखी आहे. आणि त्यानंतर जर आमचा मित्र पक्षाचा पण कोणी नेता या संबंधात मुस्लिम लागून चालनचा जर दबाव आणणार, आम्हाला मान्य नाही. आणि म्हणून मी देवेंद्र फडणवीसना पत्र पाठवून भारतीय जनता पक्षाचा, महाराष्ट्राचा जनतेचा आणि मुळातली जी युती भाजप शिवसेना या सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना यात व्यक्त केला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आता वोट जिहाद हा मुद्दा आपण कसं पाहता? आपण बघूया की लोकसभेत मी उद्धव ठाकरे, त्यांच्या नेत्यांनी, अरविंद सावंत पासून सगळ्यांनी ज्या पद्धतीने मुस्लिम समाजाचा संमेलन, बुरखा घालून महिला हजारोचा संकेत, आणि त्यात उद्धव ठाकरे सेना भाषण काय करते, हम मस्जिद की FSI बढ़ा देंगे. त्यानंतर तुम्ही बघा, रीतसर वक्फ बोर्डाचे जमीन गिळंकृत करून त्याच्यात समाजाला भडकवण्याचा प्रयत्न, या गणेश विसर्जन मध्ये ठरवून दंगली आणण्याचा प्रयत्न घडवण्याचा. हे आज धारावीचं उदाहरण आपल्या समोर आहे. मस्जिद अनधिकृत आहे, आणखीन वाढवायचा प्रयत्न केला. हे तर लेन जिहाद आहे. तर वर्षा गायकवाड गप्प बसल्यात आणि मागे राहून दगडफेक केली जाते. तर लोकसभा कशी जिंकली? तर लोकसभा वोट जिहादच्या नावाने आता तसंच वातावरण बिघडवून वोट जिहाद करून मुस्लिमांचं मतदान 100% या व्हावं आणि ते 100% मतदान हे उद्धव ठाकरे आणि महाआघाडीला मिळावं. तर तुम्ही निवडणुका लढा आणि जिंका, पण अशा प्रकाराने लेन जिहाद, वोट जिहाद
लव जिहाद मान्य नाही. सर, तुम्ही जे आज पत्र दिलेलं आहे या पत्रात उल्लेख आहे, मात्र वर्षा गायकवाड आहे देखील तिकडच्या धार्मिक स्थळे वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे, याकडे कसं? ह्या अनधिकृत मशिदी संबंधात दिलं आहे पत्र, मला माहित नाही आहे. तर धार्मिक स्थळे वाचवावे करू नये आणि त्याच्या बाबतीत चर्चा करावी, म्हणून तेच तर मी वोट जिहाद म्हणतोय ना, की वर्षा गायकवाड असो, राहुल गांधी असो, की उद्धव ठाकरे असो, ते लेन जिहाद समर्थन करतात, प्रोत्साहन देत आहेत. हे आज तर पुरावा आहे. लेन जिहादच्या नावाने उद्धव ठाकरे म्हणतात FSI डबल करेंगे, वर्षा गायकवाड राहुल गांधी म्हणतात अनधिकृत मस्जिद बांधो बढाव, आणि जर सरकारचे लोक पाडायला गेली अशा प्रकाराने दंगली घडवतात. भिवंडीचा प्रकार झाला, मात्र तिकडच्या DCPची बदली झाली, त्यानंतर जितेंद्र आव्हाड आक्रमक झालेले, स्थानिक तिकडचे खासदार आक्रमक झालेले की ही अधिकाऱ्याची बदली केलेली आहे अशा प्रकारे. हे सगळे उद्धव ठाकरे सेना, शरद पवार NCP, राहुल गांधी काँग्रेस यांना मुस्लिम मतांमुळे ते जिंकले हे महाराष्ट्रात दिसले. कारण की मतदान महायुतीने आघाडी फारसा अंतर नाही आहे, पण मुस्लिम एरियामध्ये कॉन्सन्ट्रेशन, तर तोच प्रयोग ते आता विधानसभेसाठी करीत आहेत. त्यावेळी मी आमच्या महायुतीच्या नेत्यांना पण सावध करू इच्छितो की महायुतीचाही कुठलाही घटक पक्ष जर असं मुस्लिम नांगून चालन करण्यासाठी कोणी दबाव आणला तर तेही आम्हाला मंजूर नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, गृहमंत्रींनी कडक कारवाई केली पाहिजे. अनधिकृत मस्जिद लेन जिहाद चालणार नाही. सर, नेमकं काय सांगाल आपण देवेंद्र फडणवीस यांना, गृहमंत्र्यांना जे 5 मुद्दे आपण लिहिलेले आहेत, 5 मुद्द्याचं पत्र लिहिलेलं आहे, त्याबद्दल जे गृहमंत्र्यांनी कशा प्रकारे या पत्राकडे पाहणी केली पाहिजे, काय कारवाई झाली पाहिजे, काय सांगा? धारावीचा उदाहरण द्यायचं झालं तर ज्यांनी सरकारी कामात अडथळा आणलाय त्यांच्यावर ताबडतोब कारवाई. त्या अनधिकृत मस्जिदच्या नावाने लेन जिहाद ताबडतोब त्याला तोडलंच पाहिजे. अन्य ठिकाणी पण असं मस्जिद आणि बाकी पद्धतीने लेन जिहाद, कडक कारवाई. गणेश विसर्जनावर एक मोडस ऑपरेंडी डिझाईन सारखी ते शोधून काढून यात मुळात कोण आहे त्यावर कारवाई. हिंदी में थोड़ा बोल दें. महाराष्ट्र में लेन जिहाद, वोट जिहाद, लव जिहाद को उद्धव ठाकरे सेना, राहुल गांधी की कांग्रेस प्रोत्साहन दे रही है. आज धारावी में अनधिकृत मस्जिद यानी आसपास की जमीन जो खा रहे हैं उसके ऊपर सरकारी कर्मचारी कार्रवाई करने गए तो उनके ऊपर हमला किया गया है. गणेश विसर्जन के जो प्रोसेसन जुलूस निकले, 1 डजन से ज्यादा जगह पर मुस्लिम समाज के गुंडों ने हमले किए. ये सब कॉमन डिजाइन है. लोकसभा में मुस्लिमों में धार्मिक भावनाएं भड़काकर उसको वोट जिहाद का स्वरूप पुनः विधानसभा में करने चाहते हैं. इसके संबंध में मैंने देवेंद्र फडणवीस उप मुख्यमंत्री को पत्र लिखा है. मैंने उनको यह भी आगाह किया है कि अगर महायुति का कोई पक्ष या नेता मुस्लिम अपीजमेंट, तुष्टीकरण को बढ़ावा देने की बात करेगा तो ये हमें मंजूर नहीं है. बाला साहेब ठाकरे की शिवसेना उस समय की और भारतीय जनता पार्टी ने हिंदुत्व के लिए हम साथ में आए थे. महायुति का धर्म है, कर्तव्य है, उन्होंने हिंदुत्व की रक्षा करना और इस प्रकार से विधानसभा चुनाव को ध्यान में रखकर लेन जिहाद, लव जिहाद, वोट जिहाद के नाम से दंगे भड़काने का राहुल गांधी की कांग्रेस, उद्धव ठाकरे की सेना प्रयास कर रही है. उसके ऊपर कार्रवाई, एक्शन लेना. तो सर, एक भिवंडी में माहौल खराब शुरू है, नंदुरबार में माहौल खराब शुरू है, उसके लिए ये कार्रवाई करना जरूरी था क्या सर? जिस तरीके से माहौल चालू है त्यासाठी ते पत्र लिहावं लागलं. कारण की एका बाजूला असं दिसायला लागलं की पोलिसांवर दबाव येत आहे आणि पोलीस कारवाई करू शकत नाहीये.
दुसऱ्या बाजूला महायुतीचा घटक पक्षाचा कोणतरी आमदार पत्र लिहिणार आणि सरकारने कारवाई थांबवावी हे आम्हाला मान्य नाही आहे आणि त्यासाठीच मी हे पत्र लिहिलंय, कारवाई करावीच लागणार। सर मुद्दों की राजनीति बाजू में रह गई और दूसरी जो राजनीति है उनको लेकर राजनीति की जा रही है, किस तरीके से देख रहे हैं? मला वाटतंय की आज धारावीवर कारवाई होणार आणि त्यानंतर बाकी ह्याच्यावर पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कारवाई करायला लावणार। सर एक सवाल है, सुजाता सोनी जो पहली लाडली बहना है उन पे कार्रवाई की जा रही है, उनको रिक्वेजिशन देने को दबाव बनाया जा रहा है और चहल को लाने की बात कर रहे हैं, सर किस तरीके से देख रहे हैं? हाँ, अखबार में मैंने ये पढ़ा है। सुजाता सौनिक एक बहुत अच्छी अफसर है, अधिकारी है, मुख्य सचिव के पद पर उसकी नियुक्ति हुई है। इस संबंध में कोई भी बिजनेस लॉबी या पॉलिटिकल लॉबी दबाव लाती होगी तो ये योग्य नहीं है। उनकी यहाँ से बदली ट्रांसफर नहीं हो सकती और नहीं होने देंगे। इकबाल चहल का नाम चल रहा है सर कहीं ना कहीं इस चीज को इसमें मैंने जो कहना था कह दिया। कोई बदली ला नहीं सकते, कोई भी माफिया कॉन्ट्रैक्टर इस प्रकार का दबाव लाते होंगे तो हम उससे सहमत नहीं होंगे। अच्छे ऑफिसर के ऊपर इस प्रकार से दबाव लाने का कोई प्रयास करता होगा तो मंत्रालय में स्पष्टता है। अब ये ऐसा है कि माफिया कॉन्ट्रैक्टर करते होंगे, मुझे उसकी परवाह नहीं है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।